महाराष्ट्राचे जागृत श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव येथील मंदिरात भाविकांची गर्दी। महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं अष्टविनायकपैकी प्रथम मानाचा गणपती म्हणून श्री क्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे। आज 6 मे रोजी दिवसभर भाविकांची गर्दी सातत्याने जाणवत होती। नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे। हे प्राचीन काळातील मंदिर दगडातील कोरीव काम पाहावयास भाविकांना मिळत आहे। या गणपती मंदिराचा ग्राउंड रिपोर्ट स्पेशल पत्रकार दिलीप वाघमोरे यांनी घेतला आहे। क्षेत्रोपाध्याय श्री क्षेत्र मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे। हे मयुरेश्वर क्षेत्र अनादिसिद्ध सर्वाद्य आणि प्रथम सृष्टी निर्माण झाल्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाली। ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य ही पंचमहाभूत निर्मात्याच्या शोधात भ्रमण करता करता मयुरेश्वर आल्यानंतर ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी एक तेजोमय ज्योत होती। त्या ज्योतीपुढे बसल्यानंतर आकाशात गेले। ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी तुम्ही त्या सृष्टी करताय असं म्हणल्यानंतर एकाक्षरी मंत्राची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्योतीतून गणेशाचं ओंकारातून झालं। उकाराती शोंडा आणि आकाराती मस्तक असं दर्शवलं आणि मग त्यांना ज्ञान झालं की आपला निर्माता गणेश आहे आणि म्हणून त्या तेजोमय भूतलावरचं मूर्ती स्थापित पहिलं स्वयंभूस्थान केलं। म्हणून यांना ज्येष्ठराजम ब्रह्मणाम ब्रह्मसिद्धी म्हणजे सर्वांचा अधिपती म्हणतात। आणि म्हणून शास्त्रोक्त अष्टविनायक करायचं म्हणतात ना, इथून सुरुवातीने शेवट करायचा का हे सर्वाद्य आणि प्रथम। आता पृथ्वीवर कमला